बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल आपण पाहिलं असाल, महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा एक नवा नाट्यांक आपण पाहिलात, म्हणजे झटका हलाल, त्यानंतर औरंगजेबाची कबर आणि काल एक नवा नाट्यांक आपल्या सर्वांसमोर आला. खरं तर विरोधकांना शेकवण्यासाठी, विरोधकांना शांत करण्यासाठी एक नवं काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न चालू झाला होता, पण आपल्याच बुडाशी हा शेकला, आपल्याच अंगाशी शेकला. मी अंगाशी शब्द वापरला, काही चांगले शब्द वापरायचे होते अंगाशीच्या ऐवजी, पण ते वापरता येत नाहीत, काही बंधन आहेत. आता आपल्या अंगाशी हे प्रकरण शेकल्यानंतर, RSSने कान टोचल्यानंतर, कमळीच्या वरिष्ठांनी कान टोचल्यानंतर हे प्रकरण कुठेतरी बाजूला करायचं होतं. त्यामुळे एक नवा नाट्यांक घेऊन येणं हे गरजेचं होतं. आणि काल बरोबर शिळ्या कढीला ऊत आणला गेला. 5 वर्षांनंतर दिशा सालियेंचे वडील जागे झाले. त्यांनी कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये धाव घेतली, एक वकील निवडला आणि त्यानंतर संबंध महाराष्ट्राच्या मीडियाचं लक्ष याच प्रकरणाकडे वळवलं. आता 5 वर्षांनंतर म्हणजे CBIने, मुंबई पोलिसांनी, या सगळ्यांनी याला क्लोजर दिला होता. बरं, या सगळ्यावर फक्त आपणच बोलतोय असं नाही. या सगळ्यावर स्वतः कमळीचे असतील, शिंदे टोळीचे असतील किंवा अजित पवार टोळीचे असतील, यांचेही आमदार नेमकं काय म्हणतायत हे सुद्धा पाहायला हवं. बघा, लक्षात घ्या, 5 वर्षांपूर्वी आपलं सरकार आहे असं म्हटल्यानंतर समजा पोलिसांनी काहीतरी दबावातून कामगिरी केली असावी, पोलिसांनी दबावातून काही गोष्टी आणल्याच नसतील समजा समोर, पण त्याच्यानंतर जवळपास 2.5-3 वर्षांचं स्वतःचं सरकार असताना सुद्धा यांना काहीही त्यातनं बाहेर काढता आलं नाही. आणि आज मात्र पुन्हा या शिळ्या कढीला ऊत आणून, लक्षात घ्या मला काय सुचवायचंय, पुन्हा या शिळ्या कढीला ऊत आणून विरोधकांना कुठतरी शांत बसवण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. जरा या अगोदर या कमळीच्या आमदारांचं, शिंदे टोळीच्या आमदारांचं आणि अजित पवार गटाच्या आमदारांचं नेमकं काय मत आहे या प्रकारावर, जर एकदा ऐका. की आमच्यावर दबाव होता. आता खरंच दबाव होता का? त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का? CDR आहे का? काही व्हॉट्सअपवर काही चॅटिंग झालं आहे का? हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल. आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून काही निकाल झाला तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होईल. CIDने पूर्णपणे तपास केला आणि याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल टच नाही किंवा कुठल्याही नेत्याचा याच्यामध्ये संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण कदाचित त्या तपास यंत्रणावर आता सालियांच्या परिवाराला विश्वास नसावा म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले असेल. पण हायकोर्टात जरी गेले असेल आणि CIDचा रिपोर्ट CIDने पूर्ण चौकशी केली असेल तर हायकोर्टातनं काही वेगळं बाहेर पडलं असं काही वाटत नाही. आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा त्यामध्ये टाकलेलं गेलेलं आहे. बघा, आता राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालत असतात, पण CIDच्या रिपोर्टनुसार आदित्य किंवा आणखी कोणाचाही त्याच्यामध्ये संबंध नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे. आणि सुद्धा याला जास्त हवा देऊ नये. मला असं वाटतं तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे. आता अधिवेशनाचा कार्यकाळ जेवढा उरलेला आहे त्या कार्यकाळामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी या विषयावर तुम्ही चर्चा केली पाहिजे. आदित्य ठाकरे यांचा संबंध असेल असं मला वाटत नाही आहे. ते एका बाळासाहेब ठाकरे यांचे ग्रँडसन आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात कशा प्रकारे कमळीचे सुधीर मुनगंटीवार, शिंदे गटाचे संजय गायकवाड आणि अजित पवार गटाचे अमोल मिटकरी या तिघांनीही सरकारला घरचा आहेर दिला. त्यांच्या भूमिकेमागचं, म्हणजे सरकारच्या भूमिकेमागचं पितळच उघडं करून टाकलं. खरं तर अमोल मिटकरींना एक विशेष मानाचा जय महाराष्ट्र यासाठी, कारण ते म्हणतायत आणि त्यांनी याच्या मागचं खरं पितळ उघडं केलं ते असं की कृपया शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून लक्ष भरकटवू देऊ नका. कृपया या अधिवेशनापासून लक्ष भरकटवू देऊ नका. कृपया ही असली प्रकरणं काढून मुख्य मुद्द्यांपासून बाजूला होऊ देऊ नका. हे आहे खरं या मागचं. आता पुढे तुम्हाला मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. बघा, आजपर्यंत ED असेल, इन्कम टॅक्स असेल, CBI असेल, या सगळ्यांची विश्वासार्हता किती आहे मला माहित नाही. समजा ऑन एन ॲव्हरेज 200 केसेस त्यांनी जर टाकल्या ना तर 2 केसेस सुद्धा सिद्ध होत नाही. ही आहे यांची पातळी. कारण फक्त एखाद्याला नमवायचं,
इकडून तिकडे प्रवेश झाला की प्रकरण सोडून द्यायचं. आता तुम्ही मला सांगा, त्या संजय राठोडाचं प्रकरण सगळं सोडा, त्या काल परवाच्या त्या किरीट सोमय्याचं प्रकरण, जयकुमार गोरेचं प्रकरण, ही सगळी प्रकरणं खरं तर एकाच कॅटेगरीतली प्रकरणं, ही सगळी एकाच कॅटेगरीतली, पण तपास होणार नाही. अहो सगळं सोडा, महाराष्ट्रात जे संवेदनशील विषय होऊन गेले, अगदी काल परवाचं ते पुण्याचं स्वारगेट प्रकरण, डेपोमध्ये जे काही झालं, अगदी उरण प्रकरण असेल, बदलापूर प्रकरण असेल, शिळफाट्याचं प्रकरण असेल, अगदी मंदिरात झालेला तो सामूहिक अत्याचार, या सगळ्यांवर कुठलीही SIT स्थापन होणार नाही. झाली तरी 2 दिवसानंतर काय होणार ते आपल्याला कळणार नाही. तुम्हाला एक गोष्ट अगदी आतली सांगतो बघा, हे जे सारं दिशा सालियनचं प्रकरण आहे ना, याची व्हॅलिडिटी सांगतो, म्हणजे एक्सपायरी डेट, हे प्रकरण कधी संपणार. हे प्रकरण ज्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेचं विधिमंडळाचं ते अधिवेशन संपेल त्या दिवशी हे प्रकरण संपलेलं असणार. याचा अर्थ फक्त विधिमंडळ अधिवेशनाचं लक्ष इकडून तिकडे करायचं, विरोधकांनी याच्यामध्ये गुंतून राहायचं आणि मूलभूत प्रश्नांवर विरोधकांनी बोलायचंच नाही, यासाठी हा सारा बदनामीचा कट. आणि ह्याच विषयाला घेऊन काल महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये ऍडव्होकेट अनिल परब, शिवसेना नेते, शिवसेनेचे ढाण्या वाघ, बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, यांनी जे काही सभागृह दणाणून सोडलं, तुम्हाला हा मी व्हिडिओ दाखवेलच, पण बघा ते काय म्हणतायत. SITच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल झाला नाही, CBI CID 4 वेळा चौकशा, विषय भरकटवण्यासाठी तुम्ही हे करता का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तुम्हाला ज्यावेळेस मी तो व्हिडिओ दाखवेल तुम्ही बारीकीने ऐका, ते म्हणतायत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. आता हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नेमकं काय आहे, हे कोणतं आयुध आहे, ज्याच्या अंतर्गत सभागृहाला सावध करणं यासाठी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आणली जाते, की बाहेर घडत असलेली, सभागृहाच्या बाहेर घडत असलेली एखादी घटना सभागृहाला समजा माहीत नसेल तर ती सभागृहात आणण्यासाठी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत आणली जाते. आता ही जर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, हे प्रकरण सभागृहाला माहित नाही, जवळपास 5 वर्ष झालेले आहेत, या प्रकरणाच्या 4 चौकशा झाल्या, क्लोजर आले, SITच्या चौकशीचा अजून यांनी SIT स्थापन केली होती, त्या SITचा कुठलाही रिपोर्ट हा टेबल केला गेलेला नाही. बघा ना अनिल परब साहेब नेमकं काय म्हणतायत, त्यात त्यांनी मनीषा कायंदेंचा विशेष समाचार घेतलाय, त्यांचं तर अख्खं ट्विटच वाचून दाखवलं, एकदा पहा. की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे. आपल्याकडे जे काय बिझनेस येतो तो आपल्याकडे लेखी स्वरूपात येतो, आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे, पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो. असं एकतर्फी करता येत नाही. हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो, संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं, संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात, हाऊसचा कन्सेन्स घेतात, आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये खालीवर करायचा अधिकार हा आपला आहे. आम्ही त्या अधिकारात पण जात नाही. पण आजकाल काय चाललंय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये विश्वासाचा ठराव येतो. रिमूव्हलच्या प्रस्तावाला आम्हाला 14 दिवसाची नोटीस, त्याच्यानंतर 7 दिवस, आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉइंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे, इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाहीये, बाहेर कोणाला माहित नाहीये, परंतु मला कळलंय, आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय, म्हणून मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती. आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे, ही गेले 5 वर्ष चालू आहे. याच्यामध्ये CBIची चौकशी झाली, याच्यामध्ये CIDची चौकशी झाली, परत ह्याची SIT चौकशी झाली. SITच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला, का नाही टेबल केला 1.5 वर्ष. ज्या SITचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून. मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय. औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही, आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाहीये. ह्या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे. हे प्रकरण तुम्हाला माहित नाही, एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे. 17 फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती, त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली. कालचं जे पिटिशन झालंय, या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे, कॉपी पेस्ट पिटिशन आहे. हे कोण करते, आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का, हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का, आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा ते.
कोर्टाचा अधिकार आहे. मॅटर सबज्युडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार? आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही? तुम्ही पेपर वाचत नाही? आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही? आम्हाला काय माहित नाही? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो? ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहित नसते, बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं. सभापती महोदय, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो. त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय? डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला. सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी. पुढे गेल्या त्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. अरे सरड्याला लाज वाटली? सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे. आता नाही आहे ना? सत्य का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का? सांगा मला. हे ट्विट नाकारलं का? नाही ना, महिलांचा अपमान नाही. हे महिलांनी केलेलं आहे. हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय. वरिष्ठांना खुश करायचंय. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे. अरे सरडा पण लाजला. सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, पळाला लांब. सरडाला पण शरम वाटली. बसा. काय चाललंय? जागेवर बसा. काय चाललंय सभापती महोदय? मला परवानगी दिली आहे, मला संरक्षण द्या. हे काय चाललंय सभागृहामध्ये? कधी पण उठा, खाली बसवा ना, याला खाली बसवा. सभापती महोदय, माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला, आपला बोलून झालेला आहे. मला वाटतं आपण आता एकच मिनिट समजतो. आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला, कारवाई करा. आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेंनी सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडत ना. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता. आता काय त्यांचा त्यांनी बोला ना, किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती. इथे व्हिडिओ दिला, त्याची चौकशी नाही होत आहे. याची व्हिडिओ दिला, त्याची चौकशी का नाही झाली? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब बोला. चौकशी करता. सभापती महोदय, या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलात कशा प्रकारे मनीषा कायंदेंच्या त्या ट्विटची पूर्णतः चिरफाड झाली. खरं तर याच्यावर उत्तर द्यायला मनीषा कायंदेंनी उभं राहायला पाहिजे होतं, पण उभ्या राहिल्या चित्रा वाघ. आता तुम्ही म्हणाल यांना सपोर्ट करण्यासाठी उभ्या राहिल्या असल्या, अजिबात नाही, काही विशेष प्रेम महत्व नाही. पण नाव संजय राठोडाचं निघालं होतं आणि हे प्रकरण ह्यांच्याच अंगाशी वारंवार शिकत असतं, कारण तशा प्रकारची कृत्य त्यांनी भूतकाळात केलेली आहेत. कशा प्रकारे त्या पूजा चव्हाणला मी न्याय देते, पूजा चव्हाणच्या बाजूने मी उभी राहते हे दाखवण्याचा प्रयत्न, ते प्रकरण सगळं आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरणाऱ्या हे चित्रा वाघ ज्या वेळेस 2 वर्षांनी याच सरकारमध्ये सामील झाल्या, त्यानंतर मात्र तोच संजय राठोड ज्याचा राजीनामा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी घेतला होता, त्याला पुन्हा सरकारमध्ये बसवताना यांनी आपलं तोंड बंद केलं होतं. ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न केले त्यावेळेस पत्रकारांवर भडकणाऱ्या या चित्रा वाघ काल तशाच प्रकारे सभागृहात भडकल्या आणि काय म्हणून गेल्या की ओ अनिल परब, तुमच्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते. खरं तर या सगळ्या विधानाचं महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यायचाय तो समाचार घेतला. खरं तर मी जनतेलाही आव्हान करेल, काही का असे ना, थोडंसं चांगल्याच शब्दात बोलूयात आपण. काही का असे ना, जे काही असेल ते आपण फार सहिष्णू आहोत. या 56 पायाला बांधून फिरणाऱ्या खरं तर महाराष्ट्राच्या त्या वरच्या सभागृहाची त्यांनी अब्रू वेशीला टांगली. खरं बघायला गेलं तर हे असल्या प्रकारचे शब्द जर सभागृहाच्या आतमध्ये वापरले जात असतील तर हे बाहेर किती टकेगिरी करत असतील. एकदा पहा ना त्यांचे हे शब्द, जरा पहा.
माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतीये. माझा प्रश्न अनिल परबान नाही, त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित, माझी जी भूमिका आहे 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत, हे पण सांगते तुम्हाला. मी मगाशी जे म्हणालो सहिष्णूसारखं वागूयात आणि चांगले शब्द वापरूयात, याचा अर्थ असा की आपण शिवसैनिक, बाळासाहेबांची शिकवण आहे आपल्याला, आपण महिलांवर कधी असे अपशब्द वापरत नाही. पण जर तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या प्रकाराचा महिला म्हणून असल्याचा एक गैरफायदा घेणार असाल आणि अशा प्रकारचे 56चे शब्द काढणार असाल, तर महाराष्ट्रातल्या आमच्या महिला आघाडी सुद्धा उत्तर देणार आणि सुरुवात झालेली आहे चांगली. याचा एक तुम्हाला नमुना काल ज्यावेळेस तुम्ही सुषमाताई अंधारेंचं ट्विट वाचा, त्यात ते सांगतायत हा 56चा आकडा हा जास्त आहे. महाराष्ट्रातली जनता म्हणते हा आकडा जास्त आहे. आता कशा प्रकारे घ्यायचंय, काय घ्यायचंय तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तुम्ही चांगले जाणकार आहात. पण मला सांगा काय चुकीचं म्हणाले अनिल परब, ऍडव्होकेट अनिल परब काय चुकीचं म्हणाले? ते म्हणतायत ज्या प्रकारे तुम्ही ते आव आणला होता, उद्धव साहेबांनी राजीनामा घेतला. अरे उद्धव साहेबांनी राजीनामा घेतला होता राजीनामा. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसमोर ते स्टंट केलेत, तुम्ही सुपाऱ्या घेता वगैरे वगैरे, पोलिसांवर सुद्धा आरोप झाले. जरा पहा ना त्यांचे हे जुने व्हिडिओ पहा, कशा प्रकारे स्वतःसाठी राजकीय फायदा म्हणून याचा वापर केला गेला. जरा पहा हा व्हिडिओ. बसलेले यांना सोडणार नाही होता मी अजिबात. 100% दबाव आहे, 100%. कोणाला? त्या वनमंत्र्याला वाचवतात, ते संजय राठोड हत्याराला वाचवतात. लाज वाटली पाहिजे यांना. हे पोलीस आहे. जवळपास 10 ते 11 ऑडिओ क्लिप्स या व्हायरल झालेल्या आहेत, काही फोटोज आलेले आहेत आणि त्या सगळ्यामधून, त्या ऑडिओ क्लिप्समधनं तिला आत्महत्येला परावृत्त करण्यापासून तर तिची आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा फोड पण मोबाईल ताब्यामध्ये घे असं सांगताना मंत्री अरुण राठोड नामक माणसाला सांगतायत. हे आपण सगळ्यांनी ऐकलं. पोलीस याबद्दल अजूनही स्पष्टता देत नाही आहे. पूजा राठोड हिच्या परिवारावरती दबाव असू शकतो. पोलिसांनी सत्सद विवेकबुद्धी कायम ठेवून स्यूमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला पाहिजे. या सगळ्या ऑडिओ क्लिप्सचा, या फोटोजचा गेले 2 दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या, याचा थेट रोख हा शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. आणि ज्या वेळेस पत्रकारांनी यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की ताई आता काय भूमिका आहे, जसं किरीट सोमय्या असेल, या नेत्यांनी सुद्धा अशाच प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप केले, नंतर शांत झाले. अगदी तुमची सुद्धा काय भूमिका आहे आता? कारण हे संजय राठोड आता सरकारमध्येच येऊन बसलेले आहेत. मी चांगले शब्द वापरायचा माझा विचार असतो, पण मला ते वापरता येत नाहीत. माध्यमांची ती एक मर्यादा असते. सरकारमध्येच येऊन बसलेले आहेत. आता काय तर त्या भडकल्या आणि म्हणतायत ह्या असल्या पत्रकारांना बोलवत जाऊ नका, ह्या असल्या पत्रकारांना विरोधकांच्या सुपाऱ्या घेऊन येतात. म्हणजे ज्या वेळेस तुमची बाजू घेतात त्यावेळेस ते गोड लागतं आणि ज्या वेळेस तुमच्या विरोधात ते बोलतात, खरं तर ही विरोधात नाही, हा साधा प्रश्न होता, पत्रकारांनी प्रश्न विचारू नये, त्यावेळेस ते म्हणतात या असल्या पत्रकारांना बोलवू नका. का? आता संजय राठोडचं प्रकरण मला काढायचं नाहीये. पूजा चव्हाणच्या त्या हत्येचा जे काही असेल तो फायदा मला झाला, मला आमदारकी मिळाली. आता मला असले प्रश्न विचारू नका. 3 वर्षांपासून राठोडांविरोधात गुन्हा दाखल करा म्हणून केस लढणाऱ्या चित्रा वाघांच्याच वकिलानं माघारीची भाषा केल्यानंतर मात्र न्यायाधीश खवळले. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते. राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर केला जातो. कोर्ट काही राजकारण करण्याचा मार्ग नाही. तुमची भूमिका काय ते तुम्हाला स्पष्ट करावं लागेल, अशा शब्दामध्ये मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकरांच्या खंडपीठानं चित्रा वाघ यांच्या वकिलांना खडसावलं. त्यावर चित्रा वाघांच्या वकिलांना नंतर आपल्याला याचिका मागे घेण्याचे कोणतेही निर्देश मिळाले नाहीत. आपण ज्या दिवशी पुढची तारीख द्याल त्या दिवशी युक्तिवाद करू म्हणून कोर्टाच्या ताशेरे ओढण्याच्या मालिकेला पूर्णविराम दिला. आता चित्रा वाघांचाच वकील कोर्टात केस माघारीची भाषा करतो. यवतमाळमध्ये राठोडांच्याच केसबद्दल प्रश्न केल्यानं चित्रा वाघांनी कोर्टात गेल्याचं कारण देत पत्रकारावर राग केला होता.
नहीं नहीं, मत छापो, मत छापो, कोई बात नहीं। हमारी लड़ाई चल रही है, इधर भाषण ठोकने से अच्छा मेरे साथ लड़ाई में आओ। एक ही क्वेश्चन पूछना है। आप कोई क्वेश्चन ही मत पूछो, आपको कोई अधिकार नहीं है, आप कोई अधिकारी नाही, अशांना बोलू नका याच्या पुढे, यांना बोलू नका माझ्या प्रेसला याच्या पुढे, मत आऊया आप कोई क्या म्हणता, ये है क्या न्याय व्यवस्था है क्या? मैं गई हूँ ना न्यायालय में, आप मेरे को मत भी सिखाइए, चलिए आप मेरे को मत भी सिखाइए, चलिए। या असल्या पत्रकारांना बोलवू नका तुम्ही, सुपाऱ्या घेऊन इकडे आम्हाला प्रश्न विचारायला येतात। अरे तुम्हाला तर सगळ्यांना मीच पुरून उडणार आहे। मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनाच संजय राठोडांवर कारवाई करा म्हणून आव्हान देणारा चित्रा वाघ आता त्यांचंच सरकार असून देखील सरकारऐवजी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगताय। पुरावे आल्यानंतर सुद्धा शंडासारखे बसून राहणारे सरकार हे तर नामर्द सरकार आहे। मंत्रिमंडळातले मंत्री सगळे चट्टे बट्टे सगळे सारखे आहेत, पण मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर नसते आणि शिवसेना प्रमुख म्हणून फक्त असते तर फाडून खाल्ला असता या संजय राठोड सारख्या सगळ्या कुत्र्यांना। पण आज मला हे दुर्दैवाने सांगावं लागतंय साहेब, खुर्ची इतकी वाईट आहे का की राज्यातल्या मुलीबाळींची किंमतच त्याची म्हणजे त्यांच्या अब्रूची किंमत या खुर्ची पुढे काहीच नाही। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही। न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तिथे मेरिटवरच निर्णय होईल हा माझा ठाम विश्वास आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या सरकारमध्ये तरुणीच्या कुटुंबियांनी कुणाविरोधातही तक्रार देण्यास नकार दिला। आता वाघ यांच्या भाजपचं सरकार आहे, स्वतः सरकार पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करू शकतं। मात्र सरकारी वकिलांचाच युक्तिवाद राठोडांबद्दल मवाळा आहे आणि कोर्टात सरकारी वकिलाची भूमिका हीच सरकारची भूमिका असते। सरकारी वकीलच तरुणीच्या आत्महत्येवेळी राठोड नागपुरात होते, त्यांच्या आवाजाचे नमुने जुळत नाहीत। राठोड मंत्री झाले तेव्हा क्लीनचिटचा दावा झाला होता असा युक्तिवाद करताय आणि वाघांच्या वकिलांनी केसचा निपटारा होत नसल्यास माघारीची भाषा वापरली आहे। आता खरं तर हे दिशा सालियनचं प्रकरण विचार करा, तो पेनड्राईव्ह वारंवार नाचवला जातो, तो विधानसभेमध्ये तुम्ही पाहिलात हा व्हिडिओ, एकदा हा व्हिडिओ पहा कशा प्रकारे हा नितेश राणे वारंवार तो मोकळा पेनड्राईव्ह आणायचा आणि तो असा नाचवायचा, झाकली मूठ 1.25 लाखाची, कोणाला काय माहिती असतं, जरा पहा एकदा हा व्हिडिओ। मुद्दामून तुम्हाला आज सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय पुरावे मला त्या दिवशी पोलिसांना द्यायला जमले असते अध्यक्ष महोदय, पण मी मुद्दामून नाही दिले अध्यक्ष महोदय। याचे कारण आहे कारण का मुंबई पोलिसाच्या तपासावरच आम्हाला प्रश्नचिन्ह आहे। मुंबई पोलिसांनी त्या पद्धतीने तपास केला ते कोणाला वाचवण्यासाठी केला, त्या मुलीला न्याय देण्यासाठी केलेला नाही अध्यक्ष महोदय। म्हणून मुद्दामून आता काय पेनड्राईव्हचा जमाना आहे, आम्ही देवेंद्र फडणवीस ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ पेनड्राईव्हचे शिक्षक आम्ही विद्यार्थी आहोत। आमच्या साहेबांनी 2 पेनड्राईव्ह दाखवले तर आपल्या शिष्याने 1 पेनड्राईव्ह तरी काढला पाहिजे, म्हणून अध्यक्ष महोदय मुद्दामून एक पेनड्राईव्ह तयार करून आणलाय। संवादाचा पेनड्राईव्ह आहे अध्यक्ष महोदय। या राज्याचा एक मंत्री त्या दिशा सालियांच्या हत्येमध्ये, त्या दिशा सालियांच्या बलात्कारामध्ये कसा त्याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे, आम्हाला एक आय विटनेस मला आणि माझे सहकारी अमित साटमला सांगतो अध्यक्ष महोदय, ह्या पेनड्राईव्हमध्ये आहे। त्याची स्क्रिप्ट पण तयार केली अध्यक्ष महोदय, पण अध्यक्ष महोदय ही मी तुमच्याकडे नाही देणार किंवा आमच्या गृहमंत्री साहेबांकडे नाही देणार, मी देईन कोर्टाच्या माध्यमातून सीबीआयकडे देईन अध्यक्ष महोदय। कारण माझी इच्छा आहे त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे, नाहीतर ज्याच्याबद्दल ही पेनड्राईव्ह आहे तो मुलगा, तो व्यक्ती जिवंत तरी राहील का ह्याची शाश्वती मला नाही अध्यक्ष महोदय, पण पुरावा आमच्याकडे आहे अध्यक्ष महोदय, आम्ही सिद्ध करू शकतो। राज्याचा एक मंत्री दिशा सालियन बलात्कार आणि हत्येमध्ये कसा सहभागी आहे हे एक साक्षीदार नितेश राणे आणि अमित साटम यांना सांगतोय। हेच त्या पेनड्राईव्हमध्ये असल्याचं राणे म्हणालेत। हा पेनड्राईव्ह कोर्टाच्या माध्यमातून सीबीआयकडे देणार असल्याचं देखील राणे म्हणाले। त्यानंतर विचार करा, ज्या वेळेस यांना चौकशीसाठी बोलवलं जातं की बाबा तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे घेऊन आमच्याकडे या, त्यावेळेस मात्र कुठलाही पुरावा घेऊन तिथे चौकशीसाठी जातच नाहीत, तिथे अनुपस्थित राहतात। ही आहे सत्य परिस्थिती, कारण हातात त्या पेनड्राईव्ह मध्ये काहीच नसतं। लक्षात घ्या तुम्ही, हे सगळं प्रकरण राजकीय आहे, राजकीय। फक्त जेव्हा जेव्हा हे अडचणीत येतात तेव्हा प्रकरण तापवण्यासाठी हा सारा प्रकार केला जातो। जरा पहा हा व्हिडिओ। आणि आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप करणाऱ्या नितेश राणेंना एसआयटीनं समन्स बजावलं होतं।
पुरावे असल्यास ते सादर करण्यासाठी नितेश राणेंनी यावं असं समन्स एसआयटीनं बजावलं होतं. मात्र समन्स करूनही नितेश राणेंनी एसआयटी समोर हजर राहणं टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सूरज, सातत्यानं नितेश राणे आदित्य ठाकरेंवरती आरोप करतायत, पण एसआयटीनं समन्स बजावल्यावर मात्र उपस्थित राहणं टाळतायत. कारण काय? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की दिशा सालियन प्रकरणात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरती अत्यंत गंभीर आरोप केले. त्याचबरोबर याचे पुरावे असल्याचं देखील सादर केलं होतं. ज्यावेळी करून त्याच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनेकदा नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील नितेश राणे मी चौकशीला सामोरे जाईन, त्याचबरोबर वेळ मागून घेतला होता, मात्र ते चौकशीला हजर राहिले नाहीये. आज देखील आपण त्यांच्याशी संपर्क केला, त्यांना या संदर्भात विचारलं. आता मी सभागृहात बोलेन असं देखील ते म्हटलेले आहेत. त्यामुळे एकूणच नितेश राणे यांच्या या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहे. नितेश राणे यांच्याकडे पुरावे आहेत का, हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी देखील म्हटलेलं आहे की दोनदा या झालेली असून सुद्धा काही आढळलं नाही, त्यामुळे यात देखील आता काय मिळणार नाही असं देखील म्हणत त्यांनी देखील नितेश राणेंच्याच प्रश्नांवरती प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे नितेश राणे आज सभागृहात काय बोलतात हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एसआयटीने संबंध केलेल्याला ते काय उत्तर देखील आता महत्त्वाचं राहणार आहे. प्रज्ञा, जसं मगाशी मी म्हणालो, झाकली मूठ 1.25 लाखाची रिकामे पेनड्राईव्ह. जर खरंच तुमच्याकडे पुरावे आहेत तर ते दाखवा ते पुरावे. खरं तर ह्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे, पुरावे लपवल्याची कारवाई. तुम्हाला माहितीये त्या दिशा सालियनचीच एक मैत्रीण काय म्हणते या सगळ्यामध्ये, ज्या AU, हे जे AU नाव आहे, या AU नावाचा अर्थ ती काय सांगते, ज्याचा अर्थ हे आदित्य उद्धव असा लावतात. त्या AU नावाचा अर्थ ती दिशा सालियनची स्वतः तिची मैत्रीण नेमका अर्थ काय सांगते, जरा तुम्हीच पहा हा देखील व्हिडिओ. Why do you think the Bihar elections or Bihar politics has anything to do with this? And what do you know Aditya Thackeray? Have you ever met him? What is the whole Aditya Thackeray angle which keeps coming up connected to this case in you? So there is a call log of mine that's leaked, which has a friend of mine, Anaya Udas's name saved as AU. Her name is Anaya Udas, but they are representing it as Aditya Uddhav, which means Aditya Thackeray. I have never met or spoken or have the number of Aditya Thackeray. I only know him as all of you all know him on TV. I have no other political connections. I do not know anything about why this is happening and what the politics are involved. I just know that a simple family who has not done anything is being treated worse than a terrorist. मैं इसलिए पूछ रहा हूं क्योंकि ये कहा जाता है कि कहीं ना कहीं आदित्य ठाकरे का कनेक्शन आपके साथ है, वो एक तरह से आपको प्रोटेक्ट कर रहे हैं. एक पॉलिटिकल प्रेशर लाया गया मुंबई पुलिस पर. आप आदित्य ठाकरे से मिली हैं या नहीं? मैं आज तक अपनी जिंदगी में उनसे ना मिली हूं, ना उनसे मेरी कभी बात हुई है, ना फोन पे, ना मेरे पास उनका नंबर है, और कोई मुझे प्रोटेक्ट नहीं कर रहा है. मैं तो बोल रही हूँ सरेआम कि प्लीज मुझे कोई प्रोटेक्ट करो. मेरी जिंदगी तहस नहस हो रही है, मेरी फैमिली खराब हो रही है, डिस्ट्रॉय हो रही है. मुझे कोई तो प्रोटेक्ट करो. मेरे पे ये एलिगेशंस जो लग रहे हैं, ना मैं आदित्य ठाकरे जी को बिल्कुल भी जानती हूँ और ना उनका कोई लेना देना. क्योंकि ये कर रहे हैं कि कहीं ना कहीं आदित्य ठाकरे सूरज पंचोली का कनेक्शन कहीं दिशा सालियान के मर्डर से, या ये कहा जा रहा है कि सुसाइड जो हुआ उसे मर्डर कहा जा रहा है, उनका कनेक्शन वहां है. और वो भी सुशांत के केस के साथ जुड़ा हुआ है, क्योंकि सुशांत को जानकारी मिलती है दिशा सालियान के सुसाइड के बारे में. जो कुछ लोग कह रहे हैं मर्डर था, सुसाइड नहीं, या शायद उनका. और उसके बाद ये कहा जा रहा है ये सब सुशांत को चुप करने के लिए ये साजिश रची गई. आदित्य ठाकरे का नाम लिया गया, नारायण राणे ने लिया है जो महाराष्ट्र के नेता है, मैं नहीं ले रहा, उन्होंने लिया है. आप इन नेताओं को जानती है? आपके क्या पॉलिटिकल कनेक्शंस है रिया? मेरे कोई पॉलिटिकल कनेक्शन किसी को नहीं जानती? मैं किसी पॉलिटिशियन को नहीं जानती हूँ. मेरे कोई पॉलिटिकल कनेक्शंस नहीं है. मैंने किसी से ना कभी बात की है, ना मिली हूँ. सिर्फ टीवी पे ही देखा है और जो देखा है उतना ही पता है मुझे. या सगळ्या प्रकरणावर खरं तर काय म्हणावं हाच एक मोठा प्रश्न आहे. इतकं मोठं प्रकरण बाहेर काढलंय, चला याचा पाठ्यपुस्तकात समावेश करा, शिकवा, धड्यांमध्ये येऊ द्या, अभ्यासक्रमामध्ये येऊ द्या. आणि ही जी पोरं तयार होतील हे असले धडे शिकून त्यांना भाजपमध्ये जाण्याची प्रेरणा द्या, एवढंच सांगावं असं वाटतं. आता ह्या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता हे कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. मी तुम्हा सर्वांच्या कमेंटला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.